संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे बौद्धवाडी येथे सुमारे 35 लाख रुपये खर्च करून बांधलेला पूल दोन्ही बाजूला रस्ता नसल्याने बिनकामाचा ठरतोय। ताम्हाणे बौद्धवाडी येथील एका बाजूला बौद्ध विहार तर दुसऱ्या बाजूला महादेवाचं मंदिर या एकात्मतेच्या प्रतीकाला जोडणारा हा पूल आजही रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे। या संबंधी ग्रामस्थांनी हा पूल नेमका कोणासाठी उभारण्यात आलाय आणि उभारण्यात आला तर दोन्ही बाजूला आवश्यक असताना रस्ता का नाही असा संतप्त प्रश्न विचारला आहे। सरकारचा कारभार अजब सुरू आहे, पूल आहे पण रस्ता नाही अशी ग्रामीण भागाची परिस्थिती असून राज्य सरकारपर्यंत असे मुद्दे पोहोचवले जात नाही। त्यामुळे लोकांचे प्रश्न अनुत्तरितच राहत आहेत। विशेष अनुसूचित जाती जमातीच्या घटकातून बांधला गेला असा निधीतून जसं आम्हाला समजलं जातोय। काही वर्षापूर्वी त्याचं चांगल्या प्रकारे उद्घाटन केलं गेलं आणि मोठ्या प्रमाणात त्याचं उद्घाटन केल्यानंतर सुद्धा परंतु दोन्ही बाजूला अधिकृत असे कुठल्या प्रकारचे रस्ते नसताना सुद्धा कुठल्या प्रकारची नोंदी नसताना शासनाने कुठल्या प्रकारचा सर्वे असा केला की तिथे त्यांनी ब्रिज बांधावा। आम्हाला ब्रिजची आवश्यकता तिथं आहे, परंतु तो तोडगा आता शासनानेच आमच्यासाठी काढावा। कारण तो दळणवळणाचा रस्ता आमचा आहे। पूर्वीचा पण दळणवळणाचा रस्ता होता, त्यावेळी असा विषय नव्हता, परंतु ब्रिज हा जमिनीपासून आणि वाहत्याच्या पर्यापासून उंच बांधला गेला आहे। हा चुकीच्या पद्धतीने बांधला गेला आहे आणि दळणवळणाची आमची दोन्ही सोय दोन्ही पवित्र स्थानी आजूबाजूला आहेत। दोन्ही वाड्यांचं कनेक्टिव्हिटी आहे ती पूर्णपणे बंद केली गेली। त्यामुळे त्या ठेकेदाराला जी बिलं अदा केली गेली आहेत त्या संदर्भात चौकशी दाखल होणं गरजेचं आहे। साधारण किती लाखाचा हा ब्रिज आहे? अंदाजे 35 लाखाचा तो ब्रिज आहे असं आम्हाला माहितीनुसार आहे। किती वर्षावर बांधण्यात आला? 1.5-2 वर्षापूर्वी झाले। या संदर्भात आपण काय कोणाकडे प्रशासनाकडे तक्रार काय केली होती? या संदर्भात आमच्या ग्रामसभेत ठराव पण झालेले आहेत, त्यानुसार आपल्या बातम्या पण लागल्या गेल्या आहेत। प्रशासनाकडे ते बांधकाम विभागाकडे जाऊन आम्ही भेट पण दिलेली आहे, परंतु त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची अजून काही कार्यवाही झालेली नाही। या ब्रिजवरती म्हणजे हा ब्रिज लोकांपयोगी व्हावा ह्यासाठी आपण आपल्या सगळं प्रयत्न चालू आहे। नक्कीच, कारण दळणवळणाची आमची जी सोय आहे, दोन्ही बाजूची जी कनेक्टिव्हिटी आहे ती होणं गरजेचं आहे, परंतु ती कनेक्टिव्हिटी होईल की नाही, त्या अधिकृत नोंदी आहेत की नाही ह्याचा खरा सर्वे व्हायला पाहिजे होता। आज जो शासनाने गेला जो घोळ आहे तो आज आमच्या गावाला आमच्या वाडीला भोगावं लागतं असं आम्हाला म्हणायला लागेल। या बांधकाम ब्रिजचं हल्ले बांधकाम अधिकृत आहे किंवा नाही याची चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। नक्कीच। इकडची वाडी कोणती आहे? बौद्धवाडी। बौद्धवाडी आहे ना। मग आता त्या बौद्धवाडीला रस्त्यावर गाड्या कुठून येतात तुमच्या घरात? ते आता त्यांनी पर्यायी मार्ग असे जे काढलेले आहेत ना, आता तुम्ही तिकडून आलात का इकडून आलात? इथून आलोय, मधून आलात ना। एक म्हणजे आता हे ऍक्च्युली जुनी पुराणी वाट होती जे आता तुम्ही आले देवळाची ना। हा, देवळाची इथून पुराणी वाट होती। आता मधल्या लोकांनी मी काय म्हणतो, आता ऑब्जेक्शन, आता ही जी आता मी तुम्हाला सांगतो गव्हर्नमेंटची जी काम आहेत आज लिगल आणि अनलिगल ह्या गोष्टी होतात ना, ह्याच्यासाठी माझा पण आहे ना, म्हणजे कामच करा तुम्ही। मी म्हणत नाही कुठची स्कीम राबवू नका अशी, पण त्याचा काहीतरी फायदा म्हणजे काय, आम्हाला काय तिथं काय स्मगलिंगचा माला नाहीच आहे काय, आम्ही स्मगलर आहे? टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।